हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता दुपारचे ऑलमोस्ट 1:15 वाजलेत, आणखीन माझा स्वयंपाक नाही आहे। कारण काय आहे ते सांगते। तर आज कारभारी जे आहेत ते जेवायला नाही आहेत, त्यामुळे मग सकाळी आम्ही चहासोबत बिस्किट वगैरे खाल्ली आणि लागलो कामाला। तर आज ना दसरा काढायचा होता मला खरं तर, पण झालं काय माहिती काय, आज मंगळवार आहे आणि लाईट गेलेली आहे आणि पावसाचं तर काय धुमाकूळ चालू आहे सध्या तरी। आणि सकाळ सकाळी ना लाईट होती, तोपर्यंत जे पाहुणे वगैरे आल्यावर ब्लँकेट्स वगैरे काढते ना मी, तर ते वाले जे आहेत ते वॉश करून टाकलेत। आणखीन 1-2 मशीनमध्येच राहिलेत ते आता लाईट येतील त्यावेळेस चालू होतील। तर आणि अचानक ना मी ते ब्लँकेट्स ना वर घातले होते आणि पाऊस यायला लागला, तर त्यामुळे ना असं इथं पत्र्यामध्ये तुम्हाला दिसत असतील लोंबते ना, तर तिथं घातलेले आहेत। आणि एखाद दुसरे इकडे पण आहेत आणि इकडे रेग्युलरचे आपले कपडे देखील आहेत। तर झालंय असं माझं हे जे नागवेलीचं तुम्ही पान बघताय ना, म्हणजे खाऊचं पान, तर ते ऑलरेडी आहे माझ्याकडे पण। आणि मम्मीनं शोरच्या बड्डेला आलेली, तर तिच्याकडे एक वेगळ्या जातीचं आहे ते, तर ते वालं जे रोप आहे ना, तर ते तिनं आणून दिलेलं आहे मला हिने। आणि त्याची पण ग्रोथ वगैरे छान दिसते मला, इथे पानं फुटायला लागलेली आहे तशी। तर हे वालं, तर हे पान ना असं आपल्या अळूचं पान जे असतं ना, तर त्या टाईपमध्ये असं एवढं मोठं होतं हे पान। तर ह्याला ना खिडकीमध्ये ठेवून देते, कारण की थोडीशी हवा खेळती राहील। आणि ह्याला मी गच्चीवर लावणार आहे। आणि इकडे सगळं बघू शकते किराणा आहे, जो की असाच पडलेला आहे, कारण आता शेवचा ब्रेक झालेला आहे। तर पटकन थोडासा ढोकळा बनवायचा आहे मला, तर ढोकळा बनवून घेते आणि देन तुमच्यासोबत बोलते। मी ना दसऱ्याचं झाडाला काढलं होते, त्यामुळे थोडंसं स्वयंपाक करायला डिले झालं होतं आणि कारभारी पण नव्हते जेवणासाठी, त्यामुळे ना आता छोटी भूक तर लागलीच होती भूक, त्यामुळे म्हटलं ढोकळा करून घ्यावा। प्रीमिक्स जे आहे तर ते इटीवेलचं घेतलेलं आहे मी इथे, आणि पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं, एकदम बॅटर आपलं फ्लफी व्हायला लागतं। त्यानंतर 1-2 चमचे तेल घालायचं आणि ढवळून घ्यायचं एकसारखं छान असतं। आणि कोणत्याही भांड्याला तुम्ही तेल ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचं। पण जोपर्यंत आपण हे बॅटर तयार करत असतो ना, त्यावेळेला आपल्याला पाणी जे आहे तर ते प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तर तो लगेच फुगतो। जर तुम्ही थोडा वेळ ठेवला तर तो डिॲक्टिवेट होतो। तर कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं बघा, मटकी जी चाळणीमध्ये घालून ठेवली होती ती वाली, तर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते। तर हे वाला असं वालं, याच्या खाली पाणी आहे, इथे पूर्णाची आपली चाळण आहे, याच्यात मटकी आहे। आता हे 2-3 दिवस झालं पाऊस आहे आणि थोडंसं दमट वातावरण आहे, तरी सुद्धा मटकीला किती छान मोड आले तुम्ही ते बघू शकताय। आणि हे सकाळी ना ॲक्च्युली मी हलवून घेतलं होतं, वर खाली केलेले, तर पूर्ण स्प्राउट आपले तयार आहे। खूप छान मोड आलेत आणि आणखीन वातावरण दमट आहे, थोडंसं ऊन असतं ना तर आणखीन लांबलच कसे मोड आले असते हे। तर हे वाले मोड इथे बघू शकताय। आणि शौर्यची शाळा इथेच आहे, तर त्याची जी रिसेस ब्रेक असतं तर ते होतं, आणि ते आता झालेलं आहे। आता अगदी 10-15 मिनिटांमध्ये त्याला जेवायला सोडत आहे, तोपर्यंत माझं इकडं भात आणि कालवण होऊन जाईल आणि ढोकळा पण होऊन जाईल। तर तसा 2 दिवस झाला ना आमच्या इकडे पाऊस चालूच आहे, त्यामुळे मटकीला असं दमट वातावरण असल्यामुळे ना मोड तेवढीशी येत नाहीत, पण तरी सुद्धा आलेले आहेत। आता हे मोड जे आहेत तर ते मी धुवून एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे, कमीत कमी 8 दिवस ते राहतात व्यवस्थित असे। तर इकडे माझा ढोकळा तयार झाला, जो पण ढोकळा तयार होत होता ना, तो पण इकडे मी भात पण घातला आणि इकडे आता फोडणी तयार करायला घेतली। थोडंसं पॅनमध्ये ना तेल घालून घेतलेलं 1-2 चमचे, आणि त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची, थोडीशी मोहरी मी जास्त वापरते ढोकळ्यासाठी तरी। त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेतला, आणि छान मिरच्या ज्या आहेत पांढऱ्या व्हायला लागले की तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथं पाणी घालायचं, आणि 2 चमचे साखर घातलेलं आहे मी तेवढ्या प्रीमिक्ससाठी, आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे किंचित असं। आता हे पाणी तुम्ही उकळून घ्या, किंवा आहे असं कोमट जरी झालं असेल तरी सुद्धा तुम्ही ढोकळा टाकू शकताय। तर ढोकळा बघू शकता एकदम छान फ्लफी, एकदम स्पॉन्जी झालेला आहे, एकदम मस्तच झालेला आहे ढोकळा, बघूनच खावं असं वाटत होता। तर बऱ्याच दिवसांनी करताय ढोकळा, त्यामुळे इथे मी शेअर केला थोडासा। आणि त्यानंतर ना इकडे ना माझा जोपर्यंत ढोकळा पूर्ण तयार होत होता, जोपर्यंत माझा ढोकळा तयार होता तोपर्यंत इकडे माझी डाळ भात सुद्धा झाला होता, कारण आज कारभार नव्हते, त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं जेवणाचं, मॅगीही करून खाऊ शकत होतो आम्ही।
पण असो थोडंसं वेगळं म्हणून असं ढोकळा करून घेतलेला आहे आज. मुलांना वगैरे ढोकळा खूप आवडतो. आमच्या घरामध्ये जे काही करतो ना आम्ही घरामध्ये सगळे आवडीने खातो. तेच पदार्थ जे आवडीने खातात ना तेच पदार्थ मी बनवत असते घरामध्ये. तर खूप छान झालेला ढोकळा खाऊन एन्जॉय करून घेतला. आणि इकडे बघू शकताय डाळ केलेली आहे आणि इकडे भात. बरंच काही होतं शेअर करण्यासारखं पण करता आलं नाही कारण की वेळेअभावी आणि काम भरपूर होतं त्यामुळे. पण असो आजचा व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असं जगात छान छान नवीन व्लॉगसोबत. पण टेक केअर. तर मस्त असा ढोकळा आपला रेडी झालेला आहे आणि आता तो खाऊन घेतो आम्ही, एन्जॉय करतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कसा वाटला ढोकळा. आणि जेवणामध्ये आज फक्त भात आणि आमटी बनवलेली होती कारण आहो नाही आहेत जेवण्यासाठी. सो चला लाईट तर आणखीन आली नाही.